पुढच्या बातमीकडे, कांदा उत्पादनासाठी लाखोंचा खर्च करून सुद्धा बाजारात केवळ 1 रुपये किलो दर मिळतोय। त्यामुळे धाराशिवच्या तिंत्रज इथला कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी संतप्त होत तब्बल 600 गोण्या कांद्याला आग लावली आहे। भगवान साबळे यांनी 4 एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती। त्यापैकी 2.5 एकरातल्या कांद्याची काढणी करण्यात आली। मात्र बाजारात अत्यल्प दर त्याला मिळत असल्याने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे, हा पेटून दिलेला 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी। तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला। आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला, तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये। तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही। माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे। आणि प्लस पेटून द्यायचं कारण एकच आहे की रोज आभाळाचं हे वातावरण पावसाचं असं होतंय, रोज संध्याकाळी झाकायचा, सकाळ उघडायचा, त्याच्यामुळं हे कांदा मला कवडी मोल भावात जात असल्यामुळे मला हा पेटून द्यायची पाळी आलेली आहे। आज जवळजवळ 500 ते 600 गुणी मी कांदा पेटून दिलेला आहे। तर शासनाने याच्यावर काय करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला 40 रुपये किलोने भाव द्यायला पाहिजे आणि माझ्या कांद्याचा पंचनामा करून मला 20 रुपये किलो प्रमाणे कांद्याला अनुदान द्यायला पाहिजे, ही माझी शासनाला विनंती आहे।